नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहेत की मोबाईलवरच आयुष्मान भारत कार्ड कसं बनवता येईल। तर चला मित्रांनो, सुरू करूया आयुष्मान भारत कार्ड बनवायचं। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे, तिथे आयुष्मान भारत असं सर्च करायचं आहे। सर्च केल्याच्या नंतर आयुष्मान ॲप असं एक ॲप्लिकेशन दिसेल, ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं होतं, तर ओपन करतो आहे। त्यानंतर तुम्हाला आयुष्मान ॲप ओपन झाल्याच्यानंतर राईट साईडला लॉग इन बटन दिसेल, त्यानंतर बेनिफिशियरी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि मोबाईल OTP टाकून कॅप्चा एंटर करून लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिशियरी सर्चचं ऑप्शन येईल, तर तिथे तुम्हाला PMJAY सर्च करायचं आहे। आपलं राज्य निवडायचं आहे, जे तुमचं राज्य असणार। राज्य निवडल्याच्या नंतर तुम्हाला सब स्कीम सिलेक्ट करायची आहे। तर ज्याचं व्हाईट रॅशन कार्ड असेल त्याने MJPJY सर्च करायचं आहे, अन्यथा बाकीच्यांनी PMJAY जो लास्टला ऑप्शन आहे तो सर्च करायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला फॅमिली ID म्हणजे तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर किंवा नाव किंवा मग तुमच्याकडे ऑलरेडी आयुष्मान भारतचा ID नंबर असणार, तर त्याद्वारे तुम्ही सर्च करू शकतात। नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा की कोणता जिल्हा आहे, त्यानंतर आधार नंबर टाकून सर्च बटनवर क्लिक करायचं आहे। सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मग पुढे तुमचे फॅमिली डिटेल्स दिसणार। तर फॅमिली डिटेल्स दिसल्यानंतर तुम्हाला तिथे दाखवतील की कोणाचं कार्ड बनलं आहे, कोणाचं पेंडिंग आहे। तर मी एक पेंडिंगचं करून दाखवतो तुम्हाला। त्यानंतर त्या नावापुढे डू eKYC असा एक ऑप्शन असणार, त्यावर क्लिक करायचं। आधार OTPवर क्लिक करायचं। त्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, आय एक्सेप्ट बटनवर क्लिक करून सबमिट करायचं आहे। नंतर तुम्हाला आधार OTP आणि मोबाईल OTP असे 2 OTP येतील, ते दोन्ही OTP तुम्हाला एंटर करायचे आहेत। त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं ॲप्लिकेशन पुढे प्रोसेस होईल। प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला eKYC डन दाखवेल। ते झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे एक पेज ओपन होईल, त्यावर तुम्हाला कॅप्चर फोटो क्लिक करून फोटो कॅप्चर करायचा आहे। फोटो झाल्याच्या नंतर तुम्हाला खालील सर्व पर्सनल डिटेल फिल करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सबमिट बटन क्लिक झाल्यानंतर eKYCचा एक तुम्हाला कंप्लीटचा पॉपअप शो होणार, तर त्यावर ओके बटन क्लिक करून तुम्हाला पुढे प्रोसेस करायचं आहे। पुढे प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला परत फॅमिली डिटेल्सवर घेऊन येणार। तिथे मग तुम्हाला दिसणार की ज्याचं तुम्ही आत्ता जस्ट आयुष्मान भारत अप्लाय केलं आहे त्याच्या नावापुढे डाउनलोड कार्ड असा ऑप्शन आला असणार, तर त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वेट करायचं थोडा वेळ। त्यानंतर तुम्हाला इथे काही नावं दाखवली जातील, तिथे एक पुढे ॲरो असणार, त्या ॲरोवर क्लिक करायचं। ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत कार्ड दाखवतील। त्यानंतर एकदम खाली डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड करू शकतात। तरी तुमचं आयुष्मान भारत कार्ड रेडी आहे। तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।